गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि मित्रांनो, आता ॲक्च्युली मी आहे कोकणाच्या एका सुंदरशा समुद्र किनारी, तुम्हाला दिसत असेल। आणि तुम्हाला एक मी दाखवतो, माझ्या मागे हे जे दिसतं हे आहे देवबाग बीच। आता तुम्हाला प्रश्न पडेल तर ते देवबाग बीच आहे तर मग मी आता कुठे आहे? मी आता ॲक्च्युली आहे भोगवे बीचवरती। काल इथे आम्हाला पोचायला थोडं लेट झाला, गोवाघरवरून आम्ही लेट निघालो होतो। आणि आता आम्ही भोगवे बीचला आमचा स्टे करतो आहे आर्यवत रिसॉर्टला। एक नंबरचा रिसॉर्ट मिळाला मित्रांनो। मोबाईलचं नेटवर्क तर सोडा, तुम्हाला तुमची गाडी सुद्धा आणता येत नाही, बाईक सुद्धा आणता येत नाही तिथे। आपल्याला आपली गाडीची पार्किंग जवळपास 1 किलोमीटर लांब करावं लागते। आणि तिथनं त्यांची एक मी तुम्हाला सांगाल या व्हिडिओमध्ये कसं कसं ते इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपण कसं आपलं सामानाने आपण इथे येतो। तर मित्रांनो, तुम्हाला मला एवढं सांगायचं की तुम्ही आता आमच्या या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही आमचे फॅमिली ट्रिपचे व्हिडिओ असे बनवत असतो। आणि हा व्लॉग तुम्हाला नक्कीच खूप आवडेल, खूप एक्साइटमेंटने भरलेला राहणार आहे। आम्ही आज इथनं जाणार आहे बाय बोट नेवती बीचला, आणि आम्ही ट्राय करू सुनामी बीचला पण जायचं। आज जर नाही झाले तर आम्ही ते उद्या कव्हर करूया। तर मित्रांनो चला, मी आमचा हा व्लॉग इथे सुरू करतो। मित्रांनो, आता मी ॲक्च्युली आमच्या आर्यवत रिसॉर्टच्या जस्ट समोरच आहे। आणि हे बीच जे आहे ते तुम्हाला ॲज वेल ॲज एक प्रायव्हेट बीच होऊन जातं या रिसॉर्टचं। आणि हे पहा, साक्षी एकदम आरामशीर बीचवरती वॉक करते। आणि हां, एकदम शांत आणि स्वच्छ बीच मित्रांनो, खूपच सुंदर आहे। खूप अशा म्हणजे ॲग्रेसिव्ह लाटा नाही आहेत, लेकरांना खेळण्यासाठी जस्ट लाईक अ स्विमिंग पूल आहे, खूप छान आहे। मी तुम्हाला माझा रिसॉर्ट इथनं दाखवतो। हे बघा मित्रांनो, हा आहे आमचा रिसॉर्ट। इथे ॲक्च्युली झाडांच्या मागे लपलाय, दिसत नाही। हे इथं बघा आमचे असे सनबेड ठेवलेले आहे इथे समोरच, हे बघा। हे इथं थोडेसे टेबल दिसत आहेत ना, इथे तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट वगैरे करू शकता। एक्झॅक्टली बीचच्या समोर बसून डिनरची जागा, लंचची जागा पण त्याच्या बॅक साईडलाच आहे। आतमध्ये पण खाली इकडे झोके वगैरे भरपूर, मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो पुढे। म्हटलं चला एकदा बाहेरनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला। तर हा आहे असा आर्यवत रिसॉर्टची म्हणजे बाहेरची साईड टुवर्ड्स बीच। आणि हे आहे समोर आर्यवतचं बीच, आणि त्याच्यामध्ये आहे साक्षी। हे इकडे जे दिसतं ना मित्रांनो, हे आहे देवबाग बीच। इथनं ह्याच्या सगळ्या बोट दिसत आहेत बघा, इथं बोटचं पार्किंग आहे। इथनं तुम्हाला बोट आपण हायर करू शकतो। आणि या साईडला जे दिसतंय ना, इकडे तुम्हाला आहे, मला वाटतं या साईडला सुनामी आयलंड आहे। आणि नेवती बीच पण या साईडला नेवती बीच आहे। तर आज आम्ही काय काय कव्हर करू शकतो माहित नाही, पण बघू, नेवती बीचला तरी जाऊ। मित्रांनो, आता साक्षीला करायचे स्विमिंग कॉस्ट्युम आता आम्ही घालून येतो। मी पण आता जातो, जरा समुद्रात मारतो डुबकी। 9 ते 10। हे बघा मित्रांनो, हे असं आहे आर्यवतचं आतमधली साईड। भरपूरसे छान झोके वगैरे आहेत तिथे। या साईडला बसायला जागा आहे। आणि हा म्हणजे इकडं फ्रंट साईड आहे रिसॉर्टची, या पद्धतीचं रिसॉर्ट आहे। आणि आमचं रूम तुम्हाला दाखवतो। इथं सगळ्या रूम ज्या आहेत ना, त्या सगळ्या बीच व्ह्यूज आहे। हां, ही वरती आहे आमची, ही आहे। यांचे विलास पण आहेत। यांच्याकडे टोटल मला वाटतं 10 रूम आहेत आणि 3 विला आहे। चल साक्षी चल। वरती जायच्या आधी इथे आपल्याला आपले पाय करायचे क्लीन। करा, व्यवस्थित क्लीन कर। चला, बीचच्या साईडनी इथून तुम्ही एंट्री करू शकता आतमध्ये। हा खालचा फ्लोर आहे। साक्षी, आपण रूम कुठे? हे इकडनं फ्रंट साइड आहे
एक मिनिट, इकडे रिसेप्शन. रिसेप्शन काउंटर. ये इकडे वरती चल. स्वच्छ आहे मित्रांनो रिसॉर्ट, खूपच मेंटेन केलं आहे, खूप छान क्लीन आहे. हां, इकडे तुम्हाला थोडं एवढा स्पेस आहे. हॅपी बर्थडे कुणाचं आहे कोणी केला माहिती नाही. या साईडला आहे इकडचं आर्यावतचं फ्रंट साईड. इकडनं तुम्ही एंट्री करा, ते पण दाखवून मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे. पडशील बाळा तिकडे. या साईडला इकडे यांचे विलाज आहेत. पेंटिंग पण छान काढलेली आहेत ना सगळीकडे. ठीक आहे, चला 205 उठा. तन्वी मॅडम उठल्या. मित्रांनो खूपच सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. मी चाललोय पाण्यामध्ये, अक्षरशः आम्हाला खाली फिश दिसत आहेत है ना. म्हणजे लिटरली गुडघे इतकं पण पाणी नाही आहे, पण खूप साऱ्या फिश इथे दिसत आहेत. आणि हे पाहता मी बऱ्याच आता ऑलमोस्ट, अरे बापरे, बऱ्यापैकी आतमध्ये आलं. इतक्या साऱ्या फिश दिसत आहेत. ते इकडं तर बघ केवढ्या मोठ्या मोठ्या फिश आहे. मित्रांनो सकाळी बीच आम्ही मस्त एन्जॉय केलं, भोगवे बीच. आणि आता झाली दुपारी जेवायची वेळ. तर आम्ही काहीतरी बेत बनवलाय. सोनल काय सांगितलं होतं जेवायला आपण आज? अच्छा, तुम्ही कोकणामध्ये आलात आणि काय म्हणतात त्याला, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या भागात आलात आणि कोंबडी वडे खाल्ले नाही तर हा एक प्रकारचा अत्याचार मानला जाईल. तर आपण असं नाही करायला पाहिजे. आम्ही ॲक्च्युली आता आजचं दुपारचं जेवण आमचं आहे कोंबडी वडे. आणि आता बघू, फिश थाळीत आपण नेहमी बघितली, आज कोंबडी वड्याची जरा टेस्ट बघूयात मस्तपैकी कोकणाची. ते बघा माझ्या मागे बीच दिसते तुम्हाला. या बीचच्या एकदम काय म्हणतात त्याला, सुंदर असा आवाज, सुंदर असं लोकेशन, याच्यामध्ये तुम्ही बसून खाणार सिंधुदुर्गचे कोंबडी वडे. तर मित्रांनो हे बघा, आम्ही मस्तपैकी 2 थाळी कोंबडी वडे सांगितले. सिंधुदुर्गातील ऑथेंटिक कोकणी कोंबडी वडे. आता टेस्ट करतो आणि तुम्हाला इथला काय रिव्ह्यू आहे आमचा ते सांगतो. साक्षी हां, वापस टेक मारते एक्झाम येते. एक मिनिट. चांगलं एकदम आवडलं. आपलं नेहमीच एक नंबर. तर मित्रांनो एकदम पद्धतशीरपणे कोंबडी वडीचं जेवण झालंय आमचं आज. आणि आता वाजले जवळपास 2:15चा टाइम झालाय. आणि आता आम्ही नेक्स्ट प्लॅन केला आहे की आज आम्ही जाणार आहे सुनामी आयलंडला वॉटर स्पोर्ट करण्यासाठी. बोट हायर केली, ती आता 4 वाजून 15 मिनिटांनी येणार आहे. आणि याच्यानंतर आम्ही आता जाऊ सुनामी आयलंड एन्जॉय करण्यासाठी. तर प्लीज तुम्ही कुठे जाऊ नका, आमच्या व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. आणि जर तुम्ही आमच्या व्हिडिओला आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज खरंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो 4 वाजून 15 मिनिटं होऊन गेले. आम्हाला आमच्या बोटवाल्याचा फोन आला. आमची बोट आता आली आहे. आता बघू आता काय कुठे बोट आहे. आणि पाणी बघा आता आमचं बीचचं म्हणजे फार काय म्हणतो ना, पाणी फार समोर आलंय. आता बोट बघूयात कुठे कसं आहे म्हणून. आता ही आली आपली बोट. आली 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 आली. ओम नमः शिवाय. घाबरली साक्षी, घाबरली लगेच.
चक्रीवादळ आलं ना तेव्हा सुनामी आयलंड तुटून गेलं. हा. त्यामुळे आता हे मोरेश्वर आयलंड तयार केलं. ओके. इथं वॉटर स्पोर्ट होतं. पहिले सुनामी आयलंडला व्हायचे. म्हणजे आता आपण मोरेश्वर आयलंडला आहे. सुनामी आयलंड आता त्याचा नामोनिशाण मिटलाच का कायमचा? दिसतं थोडं. हा हा. छोटं आलं पहिल्यापेक्षा. अच्छा अच्छा. कारण आपण लास्ट टाइम आलतो तेव्हा खूप मोठं होतं ना ते वॉटर स्पोर्ट. हा 10 वर्ष. देवबाग आलं तरी ती सगळेच येतात मोरेश्वर आयलंड वरती. हे इथं असे सगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट आहेत. धप्पा साखी चाललीये मलकटीवर बोटला ठेवायला. काय करू? एक मिनिट मला कोण घेणार आहे? तर मित्रांनो आम्ही इथं पॅकेज घेतलंय 700 रुपये पर हेड. 3 राईड असतात. एक आम्ही बनाना राईड, एक हिवाली जस्ट काय म्हणतात त्याला हिवाला आहे ना, हे एक घेतलंय. आणि तन्वी आणि सोनल हिवाली याला म्हणतात बंपर राईड, हे करणार आहे. आता हे दोघं करतायत. त्याच्यानंतर मी आणि साक्षी आम्ही दोघं जाऊ. आणि साक्षी बघा इथं उभं राहिली आहे हे सेफ मध्ये. ये काही नसतो. ये 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 बाय बाय बाय. मित्रांनो आज आमचा आर्यवतचा हा 3रा दिवस आहे आजचा आमच्या इथे. काल आम्ही जसं गेलो होतो सुनामी आयलंड. सुनामी आयलंडचं तर ॲक्च्युली तिथे त्याची जागा फार कमी होऊन गेली. एक वादळ आलं होतं म्हणे, तर त्याचं क्षेत्रफळ जो एरिया होता तो आवटीनंतर बऱ्यापैकी साईज त्याची खूप लहान होऊन गेली. त्याच्यामुळे आता ते काय झालं आहे ना की सुनामी आयलंडपासून थोडे पुढे गेलं की मोरेश्वर आयलंड म्हणून आहे. आता सगळे वॉटर स्पोर्ट तिथेच होतात. म्हणजे तुम्ही देवबागला थांबव, भोगवे बीचला थांबव, तारकर्लीला थांबव, तर तुम्हाला शेवटी जायचं आहे मोरेश्वर आयलंडवरतीच आता सगळे वॉटर स्पोर्ट होतात. तर काल आम्ही तिथे वॉटर स्पोर्ट केले आणि आम्ही आता आजचा दिवस असं प्लॅन केलं आहे की आज आम्ही परत कालचीच बोट हायर केली आहे आणि आज आम्ही इथून जातोय निवती बीचवरती. निवतीला आम्ही जाऊन तिथे थोडं निवती बीच एक्सप्लोर करणार. हे आमची आली मागे बघा, ही आली आमची बोट, कालचीच बोट आहे आमची. साक्षीला चढायला आता होती अडचण, या साईडने चढायचंय. चला एक एक जण आता ट्राय करू आपण. मित्रांनो आता आम्हाला निवती बीचला जाता होता ना, आम्ही आता इथून चाललोय डॉल्फिन पॉइंट करणार. आता इथे जर नशिबात असलं तर आम्हाला दिसेल कधी जाता जाता डॉल्फिन. ठेवावं लागेल कॅमेरा, कुठं दिसते माहिती. कुठे कुठे मला झूम, ते बोट किती हलतीये. हा ते बघ, आली 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 आत्ता त्याच्यात आली. पण अरे हा आता आली बघ, आता आली माझ्या ह्याच्यात, आता आली आली क्लिअर. हो हो एक आणखी झलक दे म्हणा. अरे या साईडला हा ती दिसली थोडी. मित्रांनो आम्हाला छानपैकी डॉल्फिन बघायला भेटल्या आणि मला वाटतं माझ्या कॅमेऱ्यामध्ये 2 ते 3 वेळेस ती शूट पण झाली आहे. तन्वी, साक्षी तुला दिसला नीट एकदम क्लिअर दिसला. 3 होत्या, 3 डॉल्फिन होत्या. मला वाटतं कॅमेरामध्ये 1 का 2 माझ्याकडनं झाले शूट. पण मजा आली, मस्त होता एक्सपिरियन्स. हे बघा मित्रांनो, हा आहे गोल्डन रॉक.
ऍक्च्युली ज्याला निवती बीचचा गोल्डन रॉक म्हणतात तो वाला. सुंदर आहे एकदम. मित्रांनो हे आहे निवती बीच. सुंदर प्रवास होता इथेपर्यंत येण्याचा. छान मस्त ते रॉक एकदम सही होते तिथले गोल्डन रॉक. मित्रांनो आता मी जस्ट पोहोचलो आमच्या रिसॉर्टवर. निवती बीचचा व्हिजिट करून आलो होतो आम्ही निवती बीचला याच बोटमध्ये. आणि डॉल्फिन पण आम्हाला बाय लक दिसली आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण ती कॅप्चर झाली. तन्वीनी साक्षीने आम्ही खूप मजा केली आणि आम्हाला खरंच हा खूप छान एक एक्सपिरियन्स होता आमच्या लाईफमधला. आम्ही बोटीवर खूप टाईम स्पेंड केला आणि निवती बीचचा पण व्ह्यू खूप सुंदर होता. तुम्ही पण येताल तर नक्की निवती बीचला पण व्हिजिट करा आणि तिथली जी सुंदरता आहे ती आपल्या आठवणींद्वारे जपून ठेवा. तर मित्रांनो आरेवतचा हा आमचा सेकंड डे आहे. आज आम्ही सकाळी जाऊन आलो निवती बीचला. बोट हायर केली होती जसं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवलं. आणि उद्या अर्ली इन द मॉर्निंग आमचं आहे चेकआउट. तर आम्ही आमचे 2 दिवस आरेवतमध्ये खूप छान पद्धतीने स्पेंड केले, खूप एन्जॉय केला. काल आम्ही त्सुनामी आयलंडला गेलो होतो पण ते आयलंड जसं मी तुम्हाला सांगितलं की ते आता अस्तित्वात नसल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणतं आयलंड होतं मोरेश्वर ना, मोरेश्वर आयलंडवरती खूप सारे वॉटर स्पोर्ट केले आणि आरेवत रिसॉर्टवर आम्हाला खूप एन्जॉय करता आला. खूप छान रिसॉर्ट आहे. तर तुम्हाला पण आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.